तर आज आपण छान खानदेशी स्पेशल मठ मूंगचे वडे बघणार आहोत। त्यासाठी लागणाऱ्या डाळी कोणत्या घ्यायच्यात, किती प्रमाणात घ्यायच्यात, त्यात काय काय मसाले टाकायचे, ही सर्व रेसिपी आपण आज बघणार आहोत। तर त्यानंतर वड्यांचं जे पीठ आहे ते कसं दळून आणावं, वडे कसे झारावे, हे सगळं आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे वडे 2 वर्ष टिकतात। तर बघा किती छान वडे तयार झालेले आहेत। 2 दिवस छान वाळवून घेतलेले होते आणि मस्त असे वाळवून झालेले आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून नक्की सांगत चला। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। तर मी इथे 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत। तर ही छान गावरानी मठाची डाळ घेतलेली आहे। तर मठाची डाळ 1 किलो घेतलेली आहे। तर आता ही आहे मुगाची डाळ, तर मुगाची डाळ देखील 1 किलो घेतलेली आहे। आणि त्यानंतर तिसरी डाळ जी आहे ती आहे चवळीची डाळ। तर चवळीची डाळ ही इथे अर्धा किलो प्रमाणात घेतलेली आहे। तर बघा पुन्हा एकदा सांगते, मठाची डाळ 1 किलो, मुगाची डाळ 1 किलो आणि चवळीची डाळ अर्धा किलो। तर हे तिघही डाळी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे। 2 ते 3 वेळा धुवा, जोपर्यंत पांढरं पाणी निघतंय तोपर्यंत धुवून घ्या। तर 2 ते 3 वेळा या डाळी स्वच्छ धुवून झालेल्या आहेत। तर त्यामध्ये असं पाणी भरून रात्रभर आपल्याला भिजत ठेवायच्या आहे। तर ही प्रोसिजर मी रात्रीच्या वेळी करते। तर बघा तिघही पातेल्यांमध्ये छान डाळी भिजत घातलेल्या आहेत। तर मोठ्या पातेल्यात भिजत घाला, कारण त्या फुलून येतात। तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवते, डाळी छान फुलून आलेल्या आहेत, बघू शकतात। तर अशाच पद्धतीने मुगाची डाळ देखील फुलून आली आहे, छान भिजून झालेली आहे। तर ह्या डाळी पुन्हा 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत। तर चवळीची डाळ देखील छान भिजवून झालेली आहेत। चला तर मग आता ह्या डाळी मी धुवून घेते आणि धुवून झाल्यानंतर त्यांना अशा पद्धतीने गाळणीत किंवा टोपलीत काढून घ्यायच्या आहेत, कारण त्यातलं सगळं पाणी निघून जायला हवं। कारण ज्यावेळेला आपण डाळ दळून आणू त्यावेळेला जास्त पातळ ते पीठ तयार होणार नाही, म्हणून सगळ्याच डाळी धुवून अशा प्रकारे गाळणीत हवं त्या साहित्यात भांड्यात तुम्ही काढून घ्यायचं आहे। तर बघा मी अशा पद्धतीने धुवून तिघही डाळी काढून घेतलेल्या आहेत। तर आता ह्या डाळी आपल्याला एका मोठ्या डब्यात किंवा ज्यात तुम्ही दळून आणत असणार त्यात काढून घ्यायच्या आहे। तर हे घरी मिक्सरवर फिरवून घेण्यापेक्षा चक्कीवरच दळून आणा। तर मी ते पावशर आलं आणि पावशर ओला लसूण घेतलेला आहे। तर ही डाळ मी डब्यात टाकून घेतलेली आहे, छान मोठा डब्बा घेतलेला आहे। तर लसणाचा वापर करणार त्यावेळेला मार्केटला आलेला ओला लसूणच वापरा। तर पावशर ओला लसूण घेतलेला आहे आणि पावशरच्या थोडंसं वरती आलं घेतलेलं आहे। आणि त्यात मी आता टाकून घेणार आहे कोथिंबीर। थोडी कोथिंबीर मी आता घालणार आहे आणि थोडी कोथिंबीर मी नंतरही टाकून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी कट करून घेते। तर कोथिंबीर आता टाकून घेतलेली आहे। तर याला थोडंसं वरच्या वर मी आता मिक्स करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मिक्स करून घेते आणि चक्कीवरूनही आपल्याला दळून आणायचं आहे। ते बरोबर मठ मूंगचे वडे सांगितले की ते बरोबर त्यांच्या पद्धतीने छान दळून देतात। जास्त जाडही नसतं आणि जास्त बारीकही नसतं, असं छान व्यवस्थित ते दळून देतात। तर बघा मी जाऊन चक्कीवरून छान दळून आणलेलं आहे। छान एकसारखं दळून होतं आणि छान रवाळ असतं पीठ, बघू शकतात। तर मी आता याला एका मोठ्या भांड्यात काढून घेते, म्हणजे मिक्स करायला आपल्याला सोपं जाईल, सांडसूण होणार नाही। तर आता ही दळलेली डाळ आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे, कारण त्यात लसूण आलं आणि कोथिंबीर हे टाकून घेतलेलं होतं। तर त्यांना छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर ज्यावेळेला मी डबा उघडला त्यावेळेस लसणाचा एवढा छान वास आला, छान ओला आणि गावरानी लसूण असल्यामुळे चव खूप छान येते। तर मी इथे बडीशेप घेतलेली आहे 1/4 कप। त्यानंतर जिरं घेतलेलं आहे 1/4 कप। तर आता हे आपल्याला मिक्सरला जाडसर पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे, जास्त बारीक करू नका। बघा या अशा पद्धतीने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे।
तर हे आपल्याला वड्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे. खूप छान स्मेल येत होता. याला काय करायचं, जिरं आणि बडीशोपला हलकंसं भाजून घ्यायचं आहे आणि मग गार झाल्यावर दळून घ्यायचं आहे. तर मी इथे अर्धा कप लाल मिरची घेतलेली आहे. लाल मिरची म्हणजे जी मार्केटला आता नवीन लाल मिरची आलेली आहे सुकलेली, ती मिक्सरमध्ये जाडसर फिरवून टाकून घ्यायची आहे. त्यानंतर 1/4 कप मीठ घेतलेलं आहे. तर मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका, पण हे प्रमाण मिठाचं अगदी परफेक्ट आहे. त्यानंतर 1 चमचा हिंग घेतलेला आहे, जो पोह्यांचा चमचा आहे तो, आणि राहिलेली परत 1 जुळी कोथिंबीरची मी पाण्याने स्वच्छ धुवून बारीक चिरून टाकून घेतलेली आहे. तर याला आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. मार्केटला आलेला ओला लसूण आणि आता नवीन आलेली लाल मिरचीचा वापर यासाठी करावा, कारण 1 ते 2 वर्ष हे वडे टिकतात आणि त्याला बुरशी लागत नाही, त्याला कीड लागत नाही, म्हणून वापर करावा. तर बघा आता याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करता करता एवढा छान त्याचा स्मेल येतो आहे. तर आमच्या घरात या पिठाचे वडे खूप आवडतात, म्हणून मी अगोदरच डब्यात हे वड्यांचं पीठ काढून घेते. नंतर त्यांना छान जसं आपण भजी तळतो तशा प्रकारे तळून घ्यायचं. खूप छान कुरकुरीत असे वडे तयार होतात. त्याची भाजी देखील बनवतात. तर चला आता हे छान मिक्स करून झालेलं आहे. इथं तुम्ही थोडं मीठ चेक करून घ्या, ज्याला कमी वाटत असेल त्यांनी टाकून घ्या. तर कागदाला अगोदर छान व्यवस्थित पुसून घेतलेला आहे, कारण बरेच दिवस तो पॅक करून ठेवलेला असतो, म्हणून ओल्या कापडाने पूर्ण कागद असा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे. म्हणजे धूळ वगैरे असते, मग वडे खूप कचकच लागतात त्यामुळे. तर बघा आता मी गच्चीवरती आलेली आहे, छान सगळं सामान आणलेलं आहे. तर वडे आता आपण झारून घेऊ. तर मी इथे वड्यांचा जो झारा घेतलेला आहे तो अगदी बारीक घेतलेला आहे. त्याने काय होतं, बारीक वडे शिजायलाही पटकन शिजतात आणि छान वाळून पण होतात आणि टिकतात पण छान. तर जाड वडे आम्हाला काही आवडत नाही, म्हणून मी छान बारीक गाळणी आणलेली आहे. वड्यांचा जो झरा आहे तो बारीकच आणलेला आहे. तर बघा ह्या अशा पद्धतीने वडे झारून घ्यायचे आहे. 2 वर्षापूर्वी जेव्हा मी वडे झारत होती त्यावेळेला माझ्या सोबतीला माझी मैत्रीण होती, म्हणून वडे झारायला एवढं काही जड जात नव्हतं. पण जर एकट्याने जर वडे करायचं म्हटलं तर हात खूप दुखतो, म्हणून कोणी सोबतीला असेल तर बरं असतं. कमीत कमी अर्धे वडे आपण झारतो, अर्धे वडे जे आपल्या सोबतीला असतात ते झारून घेतात, म्हणून पटकन होतं आणि हातही दुखत नाही. तर यावेळेला तर मी एकटीच होती. तर बघा ह्या अशा पद्धतीने वडे झारून घ्यायचे आहे. थोडं खालूनच झारायचे, म्हणजे छान थोडेसे जाड पडतात. जाड म्हणजे अगदी जाड नाही, कारण वरून ज्या वेळेला आपण थोडं उंचावरून टाकतो तर ते खाली वडे पडल्याबरोबर असे पचका होतात, म्हणजे असे ते पसरून होतात, फ्लॅट होतात. तर मग थोडं खाली हात करूनच ते वडे आपल्याला असे झारून घ्यायचे आहे. तर मी अगोदर मधला पोर्शन करून घेतलेला होता, कारण कागद खूप मोठा होता. तर कापड ठेवून, कापडावर पाय ठेवून मधला पोर्शन मी पूर्ण वडे झारून घेतलेले होते आणि मग आजूबाजूला दोघं साईडला वडे झारून घेतलेले आहे. तर बघा अशा पद्धतीने सुटसुटीत वडे मी झारून घेतलेले आहे. कागद खूप मोठे असल्यामुळे टाकायला भरपूर जागा होती, म्हणून छान मोकळे टाकून घेतलेले आहेत. एकमेकांवर जास्त टाकू नका, शक्य होईल तेवढं मोकळं टाकून घ्यायचे आहेत. हे वडे तुम्ही साडीवर, ओढणीवर जरी झारले तरी चालतील. तर आता माझ्याकडे कागद होताच, तर मी आता कागदावर हे वडे सगळे झारून घेते. वडे झारता झारता कोथिंबीर जी शेवटी उरते तर ती काढून घ्यायची. जर तुम्ही देखील वड्यांचं पीठ काढलं असेल तर त्यात ते मिक्स करून घ्यायचं. तर बघा तिथे माझ्या मुलाच्या नावाचा एसचा वडा त्याने तयार करून ठेवलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने जवळपास सगळेच वडे आता झारून झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही वडे नक्की करून बघा. हे वड्यांचं प्रमाण अगदी अचूक आहे. यापेक्षाही तुम्हाला थोडं कमी प्रमाणातलं वडे बनवायचे असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकतात. कमेंट करून मला नक्की विचारा, मी उत्तर तुम्हाला नक्कीच देईल. तर बघा हे वडे मला वर्षभर पुरून जातात. आता हे 2 दिवस छान वाळवून घ्यायचे आहे. वाळवून छान घ्या, म्हणजे ते टिकतात छान.
तर बघा वाळवून छान झाले आणि छान बारीक वडे झालेत. तर याची भाजी कशी बनवायची ही पण रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही पण नक्की बनवून बघा. धन्यवाद.